मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 18 जुलैचा इंटरेस्टिंग जबरदस्त खतरनाक असा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. अरे आज फार मजा आली बरं का प्रेक्षकांनो. जीवा आता बेडरूम मध्ये येतो, त्याला असं वाटतं की झालं बाबा आता सगळं, नंदिनी आता शांत आहे. अरे पण ही सॉलिड भडकलेली असते ना त्याच्यावर. बेडरूम मध्ये आल्यावर तो तिला म्हणत असतो, बरं झालं तू खाली चिडलीस ते नाही, म्हणजे चांगलं सगळं प्रकरण सावरलंस हा तू नंदिनी. खरंच मलाही काय करावं ते कळत नव्हतं. काय ग तुझी ती बहीण, ताप करून ठेवलं होतं डोक्याला. मी ना एकदा असं शांत बसून तिच्याशी बोलणार आहे बरं का. खूप त्रास दिला ग नंदिनी तिने आज आर्याने. नंदिनी म्हणते, तुम्ही सांगितलं नाही मला जीवा, आर्यासोबतचं तुमचं कॅन्डल लाईट डिनर कसं झालं. नंदिनीने इथूनच सुरुवात केली आहे भांडणाला. आता काही खरं नाही बरं का प्रेक्षकांनो जीवाचं. अरे सॉलिड झापलाय नंदिनीने त्याला. जीवा म्हणतो काय बोलतेस नंदिनी, कॅन्डल लाईट डिनर. नंदिनी म्हणते, त्या दिवशी रात्री चोर ओटीच्या दिवशी तुम्ही मला हा धागा गुंडाळला जीवा. धागा गुंडाळत का मला गुंडाळत जीवा. रात्री तुम्ही आर्यासाठी डबा घेऊन गेला होतात ना पार जेवायचा. नाही म्हणजे रात्री अंधारात त्या दिवशी मिठी मारली तशी मिठी मारली का, आता पार्थने दाखवली तशी मिठी मारली होती तुम्ही तिला. काय जीवा, अहो आधी तुम्ही मिठीत शिरलात का कॅन्डल लाईट डिनर नंतर मिठीत शिरलात. आणि जीवा एकमेकांना घास पण भरवला असेल ना तुम्ही. जीवा आता तिच्या जवळ येणार तेवढ्यात नंदिनी म्हणते, जीवा नंदिनी नाव आहे माझं. जीवा दोष माझ्यात आहे ना, म्हणून तुमची ही फॉल्टी बायको तुम्हाला खुश ठेवण्यासाठी सगळे प्रयत्न करते आणि तुम्ही आर्याच्या मिठीत शिरताय जीवा. खोटी शपथ घेतलीत तुम्ही जीवा. तिच्यासाठी तुम्ही माझी खोटी शपथ घेताय का. जसं मला काव्याला विसरून तुम्ही माझ्या प्रेमात पडलात तसं तुम्ही आर्याच्या प्रेमात पडलात का मला विसरून. का तिच्या पोटात तुमचं बाळ आहे म्हणून तिच्या प्रेमात पडताय. बोला जीवा बोला, उत्तर द्या मला जीवा. तिने कॉलर धरलेली असते बरं का जीवाची. त्या जीवाला काही समजेना सुधरेना, ही काय बोलते काय बडबडतीये. कारण त्याच्या मनात अजून तरी तसं काही नव्हतं बरं का प्रेक्षकांनो, हे आपल्यालाही माहिती आहे. पण इकडे मात्र ही आर्या जीवासाठी वेडीपिशी झाली आहे. ती आता तिच्या नवऱ्याचा फोटो हातात घेऊन बसली आहे अंधाऱ्या रात्रीमध्ये आणि तिच्या नवऱ्याच्या फोटोशी बोलत असते आर्या आणि म्हणत असते, जीत तू गेल्यापासनं मला कळत नव्हतं रे कसं जगावं आयुष्य. जीत तू गेल्यापासून एकटी पडले होते रे मी, पण आता जन्मजय आल्यापासून एकटं वाटत नाहीये मला. आता तुझी आठवण पण धुसर होत चालली आहे. अरे जीत तू जशी माझी काळजी घ्यायचा, जसा तू माझ्यावर प्रेम करायचा, माझी काळजी घ्यायचा, तसं जन्मजय सुद्धा करतो. त्यामुळे तू आता माझी काळजी घेऊ नकोस. माझी काळजी घेणारा जन्मजय आलाय आता. बघ ना, मी हरवल्यानंतर सुद्धा तो मला शोधून काढतो. आणि जीत मी पण हरवत चालले रे आता, असं मलाही माझं असं हरवणं, त्यानं मला शोधून काढणं, हे मला सगळं आवडतंय रे जीत. आता सगळंच आवडायला लागलंय मला त्याच्याबद्दल. असं ती तिच्या नवऱ्याच्या फोटोशी बोलते आणि तिच्या नवऱ्याचा फोटो ती असा उलटा ठेवून देते आणि मनाशीच बोलते हसून, जन्मजय असं जीवाचं नाव घेते आणि स्माइल करत असते. इकडे जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी काय बोलतेस तू, तुला हे सगळं खरंच असं वाटतंय. नंदिनी म्हणते, का नाही वाटणार मला. एक एक गोष्ट मी नजरेआड करते पण तरी पण मला खुपायला लागले हे सगळं, मला काहीच वाटणार नाही का जीवा. जीवाला आता कळत नाहीये हिला कसं उत्तर द्यावं. त्याला शॉक बसलाय. जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी काय बोलतेस हे तू. नंदिनी म्हणते, आर्या तुम्हाला जन्मजय म्हणते जीवा सोडून. मी आल्यावर ती खुश नाही होत, तुम्ही आल्यावर खुश होते, मी आल्यावर इरिटेट होते. मला या बाबतीत काहीच वाटणार नाही का जीवा. सगळ्या गोष्टी सोडून देता सगळ्याच गोष्टी सुटून चालल्यात आता माझ्या हातनं. तिच्या पोटात आपलं बाळ आहे म्हणून तुम्हाला किती काळजी आहे तिची हे मला दिसत नाहीये का जीवा. मी कधी बोलले नाही तुम्हाला याआधी. चोर ओटीला तिने काही खाल्लं नाही म्हणून तुम्ही गडबडीत तिलाच जेवणाचा डबा द्यायला गेलात. पण इथे पोटात नसलेल्या बाळाचा जो सोहळा मी साजरा करत होते त्यामुळे मी किती थकले होते याची जाणीव नव्हती का तुम्हाला जीवा. एकदा पण तुम्ही मला विचारलं नाही, एकदा पण नाही विचारलं. वर तिच्याकडे गेलात आणि जेवून आलात तिच्यासोबत. जीवा आता वैतागतो आणि म्हणतो, अगं बाई चुकलं माझं, चुकलं, माफ कर मला. घरी आल्यावर मी तुला भरवलं होतं ना, विसरलीस तू. अगं घरी आल्या नंदिनी त्या दिवशी रात्री अडगळीच्या खोलीत मी होतो ना तिच्या मिठीमध्ये, तेव्हा त्या मिठीचा विसर पडला वाटतं तुला. नंदिनी म्हणते, नाही पडला मला त्या मिठीचा विसर, नाही पडला. पण गोष्ट वेगळी होती जीवा, कारण अडगळीच्या खोलीत तिने तुम्हाला कुशीत घेतलं होतं आणि या फोटोमध्ये तुम्ही तिला. फरक आहे या दोन्ही गोष्टींमध्ये जीवा, फरक आहे. जीवा म्हणतो, हो का, काय ग काय फरक आहे नंदिनी. नंदिनी म्हणते, तिने तुम्हाला खास नावाने हाका मारणं, तुम्ही आल्यावर बाळाचे बाबा आले असं म्हणणं, सगळं दिसत होतं मला. हेही दिसत होतं मला की तिने मला वेडवाकडं बोललं म्हणून तुम्ही तिला खडे बोल सुनावले. नंदिनी माझा इगो आहे असं म्हणालात तुम्ही. पण जीवा म्हणतो, पुढे काय, पण काय, बोल नंदिनी बोल. आहे ना तुझ्या लक्षात हे सगळं, तरी सुद्धा तू माझ्यावर संशय कशी काय घेऊ शकतेस नंदिनी. काय ग बोल ना, पुढे बोल आता. नंदिनी अगं काय करतेस असं. अगं नंदिनी, अगं तू माझा जीव आहेस आणि मी तुझा आहे की नाही. अगं तू राजाचा जीव हा पक्षात असतो नंदिनी, मी तुझा पक्षी आहे की नाही. तो हा पक्षी तुला सोडून दूर कुठे निघून जाईल असं तुला वाटलंच कसं नंदिनी.
नंदिनी म्हणते, कारण माझा जीव तुमच्यात असला तरी तुमचा जीव बाळात आहे ना, आणि ते बाळ आर्याच्या पोटात आहे, त्यामुळे सगळं उलटपालट झालंय आपल्या आयुष्यात. जीवा, तुम्हाला माझ्याबद्दल काय वाटतं हे फक्त आजपर्यंत तुमच्या माझ्यावर अवलंबून होतं, पण आता आर्या आल्यामुळे सगळं दुय्यम होऊन बसलंय जीवा. आणि या एका गोष्टीचा आता मला खूप त्रास व्हायला लागलाय. आणि मी मी माझ्या बाळाला अंश देऊ शकते, पण बाळ तर आर्याच्या पोटात वाढू शकतं ना जीवा. मी बाळाला जन्मभराचं प्रेम देऊ शकते, पण बाळाला जन्म तर ती आर्या देणार आहे ना जीवा. या या एका गोष्टीमुळे आपल्या दोघांमध्ये अंतर पडत चाललंय आता जीवा. आता आपल्यात अंतर नाही पडत आहे, आता तुम्हा दोघांमधलं अंतर कमी होत चाललंय जीवा. शेवटी ज्या गोष्टीकडे मी दुर्लक्ष करत होते, जिच्यामुळे मी स्वतःची समजूत घालत होते, काव्याचे आईचे इशारे ऐकून न ऐकल्यासारखे करत होते, शेवटी ते सगळं खरं ठरलं. तीच गोष्ट पार्थने पण नोटीस केली जीवा. जीवा, आम्हा बायकांना सिक्स सेन्स असतो, पण तुमच्या प्रेमात मी सेन्सलेस होऊन बसले. जी गोष्ट मी आतापर्यंत मान्य करायला तयार नव्हते, ती गोष्ट पार्थने माझ्यासमोर अशी लख्ख आणून ठेवली आहे. मी आता मान्य नको करू का? जाणवलं ना पार्थला सुद्धा की तुमच्या दोघांमधली जवळीक जास्त आहे, मैत्री पलीकडची जवळीक आहे, हे पार्थला कळलं ना. जीवा म्हणतो, अगं ए नंदिनी, वेडी आहेस का तू? कशाला ऐकतेस पार्थदादाचं? नको ऐकू, तुला खरंच. अरे यार, मला वाटलं होतं की तू नाटक करतेस, त्याला माहिती नाहीये ना यार, आपण दोघं टीम आहोत ते. नंदिनी म्हणते, टीम आहोत, टीम आहोत आपण दोघं जण, पण तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून खोटी शपथ घेतली जीवा. जीवा म्हणतो, अगं ए नंदिनी, तेव्हा मी माझे फिंगर क्रॉस केले, हे का नाही बघितलंस तू? आता नंदिनीला तो आठवून देतो, जेव्हा तो तिच्या डोक्यावर शपथ घेत असतो हात ठेवून, तेव्हा त्याने बोट क्रॉस केले होते. अरे यार, काय दाखवतात मालिकेत, भांडणं हेड्याक झाला यार डोक्याला. बरं, आता या दोघांचे तर दोघांचे, त्या काव्याचे आणि पार्थचे पण भांडणं लागले बरं का प्रेक्षकांनो. हसायला यासाठी येतंय का कोणाचं दुखणं आणि कोणाचं ताप. बघा ना काय काय घडलंय मालिकेत आज. म्हणजे एकदम इंटरेस्टिंग ट्विस्ट दाखवला बरं का त्यांनी, की तिसरं माणूस आयुष्यात आल्यावर बघा काय काय उलथापालत होते आयुष्यात. लई मोठा एपिसोड आहे प्रेक्षकांनो, डिटेलमध्ये देते, तुम्हाला लाईक करायला विसरू नका. जीवा म्हणत असो, नंदिनी अगं काव्याचं काय ऐकते, ती तेच बोलणार ना जो पार्थदादा बोलतोय. आणि आईचं काय ग, आईचं काय? नंदिनी म्हणते, आईचं काय म्हणजे याच खोलीत आईने सांगितलं होतं मला सरोगसीच्या फंदात पडू नका, तरी सुद्धा एवढी गुंतागुंत झाली आहे ना, आता सुटत नाहीये जीवा तुमच्यामुळे. तुमच्या भरोशावर मी सरोगसी सारख्या घाणेरड्या विषयात पडले, पण आता तुम्ही काठावर उभे आहात आणि बुडते मी. काय जीवा, कधी कधी वडीलधाऱ्यांच्या तोंडून भविष्य निघून जातं. मी आता ऐकायला हवं होतं त्यांचं. आता असं वाटायला लागलंय ना की आर्याला सरोगसीसाठी निवडून मी फार फार मोठी चूक केली आहे जीवा. हात जोडून आता ती रडते पडते जीवा समोर आणि म्हणते, भविष्य सांगायला आता मला कोणत्याच गुरुजीची गोष्ट नाहीये. मी सांगते ना तुम्हाला, आता इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे इथे आपल्या घरात. पुन्हा एकदा 16 डिसेंबर होणार आहे जीवा. हात तरी की आता तो जीवा टेन्शन मध्ये आला ना. आता हे 16 डिसेंबर होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे प्रेक्षकांनो? म्हणजे काव्याच्या जागी फक्त आर्या येणार आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे मला नंदिनीचं वाक्य काही समजलं नाही बाबा, त्या जीवालाही समजलं नाही का काय, कोणास ठाऊक. तो भांबावून गेला ना आता इकडे पहा या पार्थ काव्याचं काय चाललंय. त्याआधी रम्या आणि वसवात्याचं सीन दाखवलाय त्यांनी. आता या वसवात्या जोरात ओरडतात, काय सांगतेस रम्या, आर्या प्रेग्नेंट आहे. ती रम्या तोंडावर हात ठेवते वसवात्याच्या आणि म्हणते, हे आई थोडी शांत बैस ना, एवढ्यानं आरडाओरडा नको करू ना. अगं कशाला हळू बोल ना, एवढ्याने कशाला ओरडते. वसवात्या म्हणतात, अगं ए रम्या, तुला काही कळतं का, ती आर्या प्रेग्नेंट आहे याचा काही अर्थ समजतोय का तुला? अगं रम्या ती सिंगल आहे, तिने काही लग्न केलेलं नाहीये. रम्या म्हणते, मग त्याच्यात काय आई? वसवात्या म्हणतात, त्याच्यात काय काय, अगं मग कशी काय ती अशी प्रेग्नेंट झाली? रम्या म्हणते, ए आई तू 2026 मध्ये जगतेस, तुला कळत नाहीये का? वसवात्या म्हणतात, मग त्याच्यात काय झालं? रम्या म्हणते, अगं आई मग मुलं व्हायला लग्न व्हायची गरज नसते आजकाल. अगं लग्नाआधी सुद्धा प्रेग्नेंट राहतात पोरी आजकाल. अगं तू असं सोशल मीडिया वगैरे बघत नाही का? वसवात्या म्हणतात, चल रम्या, खड्ड्यात गेलं ते सोशल मीडिया वगैरे काय आहे? अगं ए रम्या, आर्या एक रेप्युटेड डॉक्टर आहे. मग रम्या लगेच म्हणते. वसवात्या म्हणतात, अगं मग काय, मग असं असताना ती दुसऱ्याचं बाळ कसं वाढवेल स्वतःच्या पोटात? रम्या म्हणते, आई जाऊ दे ना, असेल तिचा एखादा बॉयफ्रेंड किंवा कोणी प्रेम वगैरे. कुठल्याही नात्याला असं लेबल नसतं देता येत ग. असं एकमेकांवर हक्क दाखवायचा नसतो, तू माझा नवरा आहे, बॉयफ्रेंड आहे वगैरे वगैरे, असं असतं आजकाल. रम्याने असं सांगितलं वसवात्या म्हणते, शिबाई काय ग तुमची आजकालची पिढी? रम्या म्हणते, आई आपण या पिढीबद्दल वगैरे नंतर बोलूयात, आपण आधी आर्याबद्दल बोलूयात का? तिच्या पोटातला बाप, वाढणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे वगैरे. खरं तर मी त्या आर्याला पाहिलं नाही तेव्हा मला ती साधी सरळ वाटली होती ग. नाही म्हणजे नंतर कळलं मला की तिचा नवरा गेलाय वगैरे वगैरे, मुलबाळ नाहीये. नाही मग मला असं वाटलं की ही डॉक्टर आहे, दिसायला पण चांगली भारी आहे, दिसते सगळी मस्त वगैरे, हिने लग्न वगैरे करायला हवं होतं नंतर असं मला वाटत होतं बरं का आई. पण बघ ना,
अचानक आता ती प्रेग्नेंट वगैरे म्हणजे हे कळल्यावर असं वाटते की ती लिव्ह इन मध्ये वगैरे असेल का कोणासोबत. व स्वात्या म्हणतात ते काय असतं ग लिव्ह इन वगैरे. रम्या लगेच म्हणते यार आई जाऊ दे सोड, ते अज्ञानात सुख असतं म्हणतात ना, तेच बरं आहे तुझ्यासाठी. रम्या असं बोलल्या बोलल्या वसु म्हणतात ठीक आहे, पण तू मला मगाशी काय म्हणालीस रम्या, नंदिनी जीवावर चिडली, असं कसं शक्य आहे रम्या. नाही मी त्या दोघांना स्वतः बघितलं, आर्यासाठी डबा भरून घेऊन जात होते ते दोघं. असं असताना नंदिनीला माहिती नसेल का आर्या प्रेग्नेंट आहे ते. रम्या म्हणते आई मला पण तोच प्रश्न पडला ना. अगं आई बघ ना, जीवाला जेव्हा कळलं आर्या प्रेग्नेंट आहे तेव्हा त्याने नंदिनीला सांगितलंच असणार ना. वसु म्हणतात तेच ना. रम्या म्हणते मग ते दोघं का बरं गोष्टी लपवत आहे सगळ्यांपासून, एकमेकांना तर ते सांगतच असतील. नंदिनीला ही गोष्ट माहिती नाही हे शक्यच नाही ना. मग वसु म्हणतात अगं नंदिनीला माहिती असेल पण ती आव आणत असेल माहिती नसल्याचा. मग रम्या म्हणते का, आणि मग काव्या पार्थचा सीन दाखवला. आता हे दोघांचे भांडणं बघा कशामुळे लागतात. आता इकडे काव्या म्हणते पार्थला, काय तुम्ही म्हणताय पार्थ जीवाचं आणि आर्याचं अफेअर नाही, चक्क तुम्ही. पार्थ काय झालं तुम्हाला. पार्थ म्हणतो झालं माझं बोलणं, माझं नंदिनी आणि जीवाचं बोलणं झालं तिघांचं. काव्या म्हणते तुमचं बोलणं कधी झालं, कुठे झालं, केव्हा झालं. पार्थ मी का नाहीये या सगळ्यामध्ये, का का मला कळतच नाहीये पार्थ. पार्थ म्हणतो आहो ते. काव्या म्हणते हे काय पार्थ, याला काय अर्थ आहे, माझ्या मागे परस्पर तुम्ही सगळेजण बोलता, याला काही अर्थ आहे का. पार्थ म्हणतो अरे काल रात्री तुम्ही लवकर झोपला होतात ना, असं निघाला ठरवून विषय, म्हणजे तसं ठरवून नाही निघाला पण बोलता बोलता निघाला विषय. काव्या म्हणते सगळं सांगा मग मला, एक सगळं सांगा पहिल्यापासून, एकही पॉईंट मिस नका करू. पार्थ आता विचार करतो मनात, काव्याला सगळं सांगितलं तर गडबड होईल. नंदिनीने सांगितलंय की आर्या प्रेग्नेंट आहे, काव्याला नको कळायला, म्हणून पार्थ आता काव्यापासून बरंच लपवतो बरं का. आता पुन्हा काव्य आणि वसवात्याचं रम्या आणि वसवात्याचं सीन दाखवलाय. रम्या म्हणते आई त्यांची ना काहीतरी वेगळीच भानगड दिसते. हे आई ते दोघं सरोगसी करत असतील का गो. आता आली रम्या पॉइंटवर आली बरं का प्रेक्षकांनो. पण वसवात्याला सरोगसी म्हणजे कायच माहित नसतं. वसवात्या म्हणतात हे काय असतं सरोगसी. नाही म्हणजे तुला असं म्हणायचंय का आर्याच्या पोटात जीवानंदिनीचं बाळ वाढते तसं काही का. रम्या म्हणते हा तेच ते. अगं आई नंदिनीच्या रूम मध्ये खोटं पोट नव्हतं सापडलं का आपल्याला. वसवात्या म्हणतात हा तू ते दाखवलंस विक्रमला आणि विक्रमने तुझ्या कानाखाली मारली. रम्या म्हणते गप ग आई. वसवात्या म्हणतात नाहीतर काय रम्या, तुला कळतंय का तू काय बोलतेस ते. अगं ती नंदिनी आहे, नंदिनी जी प्रेग्नेंट आहे, खरी खरी प्रेग्नेंट आहे ती कशाला खोटं पोट वगैरे लावेल. आणि तुला असं म्हणायचं आहे का रम्या की तिचं मूल आर्याच्या पोटात वगैरे वाढतंय. हे चल ग रम्या, ती वसू आणि रम्या नाहीये एवढ्या मोठ्या लेवलचं प्लॅनिंग वगैरे करायला. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेव कायम, राम रावणासारखा वागत नसतो कधी. रम्या म्हणते हा ते तुझं बरोबर आहे, पण काहीतरी असेल दुसरं कारण. पण आई तुला सांगते ती नंदिनी ना म्हणजे जीवावर चिडली होती ग खरीखुरी पार्थ समोर. वसवात्या म्हणतात बरं बाई मान्य आहे, म्हणजे नंदिनीला काही माहिती नाहीये असं वाटतं का तुला, म्हणजे आर्याच्या प्रेग्नन्सी बद्दल वगैरे. रम्या म्हणते हो ग, तरी पण हा प्रश्न उडतोच ना आई की जीवाला सगळं माहिती असून सुद्धा नंदिनीला त्याने का सांगितलं नाही. वसवात्या म्हणतात हो ग खरं आहे तुझं. रम्या म्हणते हे आई म्हणजे जीवा नंदिनीपासून गोष्टी लपवायला लागला असेल का. वसवात्या म्हणतात आता मला पण असं वाटायला लागलंय ग रम्या. मग वसवात्या म्हणतात मला एक गोष्ट कळत नाहीये, आर्या प्रेग्नेंट हे तिने जीवाला का सांगितलं. नाही म्हणजे ती तर जीवाला आत्ता आत्ता ओळखते ना, नंदिनी आणि काव्य तर तिच्या बहिणी आहेत, मग त्यांना का नाही सांगितलं आर्याने ती प्रेग्नेंट आहे. रम्या म्हणते हो ना एक्झॅक्टली, म्हणजे आपण जेव्हा एखादं मोठं सिक्रेट लपवतोय तर ते म्हणजे एखाद्याला आपण मोठं सिक्रेट सांगतो ते अर्धवट का ना. म्हणजे आर्याने जीवाला सांगितलं की ती प्रेग्नेंट आहे, पण तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा बाप कोण आहे हे नसेल सांगितलं तिने. नाही ग आई मला ना काहीतरी गडबड वाट, कोणाचं बाळ असेल ते. आता या दोघी एकमेकींकडे बघून म्हणतात बापरे जीवाचंच बाळ असेल का ते मग. आणि इकडे काव्या पार्थचं बोलणं ऐका. आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात. काव्या म्हणत असते पार्थला बोलताय ना पार्थ, बोला ना पटपट, काय झालं सांगा ना. पार्थ अडखळतच बोलत असतो अहो नंदिनी समोर झालं आमचं बोलणं, ते जीवाला मी विचारलं ते की ते काय प्रकरण आहे सगळं आर्याचं आणि तुझं. काव्या म्हणते मग काय झालं, काय बोलला जीवा, म्हणजे तुम्ही विचारलं का त्याला तू आर्यासाठी जेवण का घेऊन जातो वगैरे. मग पार्थ म्हणतो ते टिफिन का. काव्या म्हणते हो ना पार्थ तेच ना. हो तुम्ही विचारलं नाही का जीवाला, विचारलं असेल ना तुम्ही त्याला की तू का डबे घेऊन जातोस, घरातल्या गोष्टी कमी होत आहेत, तू का स्वयंपाक करतोस, आर्याच्या स्टोरीमध्ये तुझा डब्बा आहे का, कशाला विचारलं नाही का तुम्ही त्याला, काय बोलला काय तो. पार्थ म्हणतो हो मी तसं विचारलं त्याला, विचारलं ते. मग काव्या म्हणते मग बोला ना पुढे काय म्हणाला तो, खोटं बोलला का. पार्थ म्हणतो नाही तो काय बोलला ते. आता पार्थला काही बोलता येईना खोटं, पण आता तो इतका अडखळत बोलत असतो. तो म्हणतो नाही ते जीवा बोलला खरं. काव्या म्हणते काय बोलला तो. नाही म्हणजे त्याचं आणि आर्याचं अफेअर हे त्यानं कबूल केलं का नंदिनी ताई समोर. अरे देवा,
पार्थ म्हणतो, "अहो नाही हो काव्या, थांबा ना, तसं नाहीये." तो ते आर्यासाठी डब्बा घेऊन जातो. हे त्याने कबूल केलं कारण त्याने त्याने त्याला ते कारण ते आर्याचं पोट बिघडलंय. काव्या म्हणते, "काय हे पार्थ? अरे जीवाने सांगितलं की आर्याचं पोट बिघडलं म्हणून तुम्ही निष्कर्ष लावलात का त्या दोघांचा अफेअर नाहीये?" "अरे देशमुख, तुम्ही काय यार, शिट." "नाही, थोरले भावंड तुम्ही असेच असतात हां, भोळे. अहो लक्षात घ्या, आम्ही मधली भावंड तुम्हाला उल्लू बनवू शकतो, जसं जीवाने तुम्हाला आता उल्लू बनवलंय." "अरे पार, तुम्ही सुद्धा ना." "अहो आर्याचं पोट बिघडलंय म्हणून जीवा कशाला स्वतः डबा घेऊन जाईल? अरे तिचं पोट बिघडलंय ना, मग तिनं बाहेरून ऑर्डर नव्हतं करता येत का? घरगुती ऑप्शन असतात ना सगळीकडे, घरगुती डब्बा तिने ऑर्डर करायला हवा होता ना." मग पार्थ म्हणतो, "हो तसं मी विचारलं जीवाला." काव्या म्हणते, "मग काय म्हणाला तो पुढे?" पार्थ म्हणतो, "तो म्हणाला की ते आर्याचं पोट खराब आहे, पण तिला बाहेरचा डब्बा कसा खाऊ द्यायचा असं तो म्हणाला मला." काव्या म्हणते, "अच्छा, नंदिनीताई असताना आर्याची का काळजी वाटते जीवाला? त्याचा काय संबंध आहे आर्याशी?" पार्थ म्हणतो, "अरे माझ्यावर कशाला चिडताय मग?" काव्या म्हणते, "अरे तुम्हाला कळत नाहीये का देशमुख, जीवाने तुम्हाला टोपी लावली आहे. मग तुम्हाला नव्हतं का हो त्याला विचारता येत? अहो आर्या बहीण आहे ना आमची. ठीक आहे, मग मी आणि नंदिनीताई तिच्यासाठी डब्बा घेऊन जाऊ शकलो असतो ना. तिला आम्हाला सांगता येत नव्हतं का? आम्ही बनवलं असतं जेवण तिच्यासाठी. आम्ही स्वतः करून घेऊन गेलो असतो तिच्यासाठी. मग जीवाला कशाला सांगायचं तिने? जीवाने स्वतः किचनमध्ये स्वयंपाक बनवून तिच्यासाठी डब्बा घेऊन गेला. काय गरज आहे जीवाला हे करायची?" पार्थ म्हणतो, "मी पण हेच बोललो जीवाला." काव्या म्हणते, "मग काय म्हणाला तो?" पार्थ आता काहीच बोलत नाही. तेव्हा काव्या म्हणते, "बोला ना देशमुख, माझा जीव गळ्यापर्यंत आलाय, बोला." पार्थ म्हणतो, तो बोलला जीवा की माझी बायको प्रेग्नंट आहे ना नंदिनी, आणि तुम्ही सुद्धा, मग तुम्हाला कशाला दोघींना त्रास स्वयंपाक बनवायचा नाही का. म्हणजे सो म्हणून तो सकाळ संध्याकाळ डबा घेऊन जातो आर्यासाठी. मी 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 नाही विश्वास ठेवला बरं का. मी जीवाला म्हटलं, "तू नंदिनीच्या डोक्यावर हात ठेव, शपथ घे, मग मी विश्वास ठेवाल." मग घेतली त्याने शपथ. काव्या म्हणते, "काय पार्थ, शपथ घेताना त्याचे दोन्ही हात समोर होते का? हात बघितला का तुम्ही त्याचा?" मग पार्थ म्हणतो, "हो होता ना एक हात त्याच्या नंदिनीच्या डोक्यावर." मग काव्या म्हणते, "अरे तो नाही, दुसरा हात. जीवाला सवय आहे, खोटी शपथ घेतो ना तो, तेव्हा एक फिंगर क्रॉस करतो. मला विचारा ना त्याची सवय." लगेच पार्थ म्हणतो, "तुम्हाला विचारू? कशाला? तुम्हाला अजूनही जीवाच्या सवयी लक्षात आहेत का?" "आहेत तेरी की." मी म्हटलं ना प्रेक्षकांनो, यांच्यातच भांडणं लागून जातात. आता काव्याला एकदम कसतरी होतं बरं का, आणि हा एपिसोड इथेच संपून जातो. आता पुढच्या भागात तुम्ही बघणार आहात, जीवाने खूप मोठा डिसिजन घेतलाय. तो म्हणतोय की आता मला बाप व्हायचीच इच्छा राहिली नाहीये आणि मी ठरवलंय आर्याचं अबॉर्शन करायचं. आता नंदिनी काय करणार आहे पुढे बघा. आता इकडे पार्थ ओरडतो काव्यावर, ओरडतो म्हणजे चिडतो थोडासा, आणि म्हणतो, "हे बघा, तुम्हाला टेस्ट नंतर देता येईल, पण आत्ता सोनोग्राफीसाठी जाणं गरजेचं आहे. बाकी सगळं लक्षात राहतं तुमच्या, पण सोनोग्राफीची तारीख नाही लक्षात राहत." मग काव्या वैतागून म्हणते, "ठीक आहे, आवडते मी, जाऊ सोनोग्राफीला. पण पार्थ तुम्ही असा आडमुठेपणा करू नका." असं ती पार्थला म्हणते. म्हणजे या दोघांमध्ये विनाकारण क्लॅशेस झालेत बरं का प्रेक्षकांनो. आता बघा, म्हणजे काव्यापासून सत्य लपवण्यात आलंय, आर्या प्रेग्नेंट आहे हे, पण रम्या आणि वसू आत्या मात्र तर्कवितर्क लावताय. मस्त होता आजचा भाग, जरा नॉनस्टॉप सांगितला तुम्हाला कारण बराच मोठा होता आजचा भाग. आवडला ना मंडळी, मग प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब. आता नंदिनीच्या भांडणाला वैतागून जीवाने खूप मोठा डिसिजन घेतलाय. आता हा डिसिजन तो अंमलात आणेल का, नंदिनी त्याला अंमलात आणू देईल का, बघूयात. मजा येणार आहे. एक तर नंदिनीने स्वतःच त्याला सरोगसी करायला सांगितली ना, आता त्याच्याशी भांडू लागली. असो, बघूयात, आता मजा येणार आहे तमाशे पाहायला यांचे. आवडला असेल आजचा भाग तर नक्की लाईक करा. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मंडळी, बहुतेक उद्या या मालिकेचा एपिसोड नसतो बरं का, कारण मागच्या 2 रविवारपासून दाखवत नाहीये ते, म्हणून मंडळी याचा एपिसोड असला तर तो मी तुम्हाला देईलच, पण नसला ना तर कुठल्याही फेक रिव्ह्यूवर विश्वास ठेवू नका. जर एपिसोड असला तर मी तुम्हाला देतेच. जर नाही आला एपिसोड तर समजून घ्या की रविवारी एपिसोड दाखवलेला नाहीये, कारण खूप जण फेक रिव्ह्यू टाकून तुमची दिशाभूल करतात म्हणून म्हटलं. असो, चला तर मग टेक केअर मंडळी. हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. भेटूयात पुन्हा एकदा. आजचा एपिसोड आवडला ना, मग नक्की लाईक, कमेंट, शेअर आणि हाईप करायला विसरू नका. चला तर बाय.